हीच माझं होती अपेक्षा. माझं वय संपलं, मला नोकरी लागली नाही, मी एवढं शिकलो, काय फायदा आहे माझा, असं एवढं म्हणत होता. असं घरात चर्चा करत. आणि बाबा म्हणलं बघ कंपनी आहे, त्या कंपन्यात कुठे तर कर. तर नाही, जिंदगीभर तर कंपन्यात करायचे, पण मला भरती बघायचे, पोलीस भरती, मिरची भरतीचं वय संपलं माझं, आर्मीचं म्हणत होतं. रनिंग मध्ये पण पहिला होता. पहिला बरेच स्पोर्ट्स मध्ये तो भाग घेतो रनिंग मध्ये. मग शेवट तुमचं बोलणं कागद आहे ते इंजिनिअरिंग फीस आहे, कुठं बी पहिला आलेला आहे, कुठं बी पहिला आलेला आहे. तर त्याच्या नाराजीमुळे काय केलं आता कुणाला माहिती, आम्हाला माहिती नाही, काहीच नाही. शेवटचं नंतर गेल्यानंतर परत बोलणं नाही. नाही तुम्हाला हे कधी कळालं? काय आता पोलीस लोक आले ह्याच्या अगोदर काय काय झालंय ते नाही म्हणायचं बसायचं का आपण काय चोरी केल्या का कुणाची काय लबाडी केल्या. मेहनतीसाठी वर्षा लाख रुपये खर्च करीत होतो, वर्षात ते फेल होऊन येऊ लागले, पहिला नंबर येऊ लागले, कोणी पैसे भरून लागू लागले की रोजगार करून मी किती दिवस मरू म्हणून त्यांना हे केले. काय करी काय आलं वाचलं येईल गावाकडे, मेलं तरी मेलं तिकडं, काय एक नव्हतं म्हणून बसायचं. हा त्या वगैरे कोणाला डाका घातले, काही कुठं काही केलं म्हणलं तरी का असू द्या, रोज सिमेंट कामाला जात होतं. त्याच्यामध्ये काय आता एवढंच आम्हाला म्हणून गेला त्यानं 9 तारखेला की तिथं पोलीस भरती. लातूरला मला शिकायला जायचंय, 4,000 रुपये महिना मला द्या. लातूरला मला शिकायला जायचंय, 4,000 रुपये महिना द्या म्हणत होता. आम्ही आमच्यानं घडणं बाबा, आम्ही किती रोजी रोजगार करावं, तुला एवढी शाळा शिकलेली, एवढे पैसे खर्चले म्हणल्याने मग काय केलं की काय नाही. वर्षा लाख रुपये खर्चायचे, रोजगार करून कुठे भरती होणार आमची, रोज एकाच्या रोजांचं. आता त्यांना तिकडे काय केलंय काय नाही हे मला कुठलंच काही माहित नाही. फक्त आता पोलीस लोक आल्यास माहिती झाली किंवा असं असं. मी एवढंच म्हणलं बा पोरग जिवंत आहे का मेलं एवढं सांगा, एवढ्याच तयारीमध्ये आम्ही काय नाही, मेलं तरी माती करायला तयार, जिवंत असलं तरी बघायला तयार आहो. काय त्याच्यात